सर, तर आम्हाला अॅकिलेजिया कार्डिया हे नेमकं काय आहे याच्याबद्दल काय सांगू शकाल? अॅकिलेजिया कार्डिया हा आपल्या अन्ननळिकेचा एक असलेला आजार आहे आणि ह्याच्यामध्ये अन्न गिळण्यासाठी त्रास होतो, कारण अन्ननळिकेच्या मध्ये एक सूक्ष्म यंत्रणा असतो ज्याच्यामध्ये आपण जेवण केल्यानंतर खाल्ल्यानंतर जो काही घास खाले जातो आणि ज्या ठिकाणी अन्ननळिका आणि जठर जोडल्या जातं त्या ठिकाणी जो तिथला वॉल आहे आपलं घास आल्यानंतर उघडलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर अन्न आपल्या जठरामध्ये गेलं पाहिजे. पण ती जी काही वॉल आहे त्याला जो काही आपण सप्लाय करणारे नर्व्स आहेत ते काम न केल्यामुळे जेवण आल्यानंतर तो वॉल उघडत नाही, म्हणून गिळण्यासाठी त्रास होतो आणि जास्त आपण त्रास हे करून ताकद लावून जर का गिळण्याचा प्रयत्न केला तर जेवण हळूहळू हळू खाले जातो. तो हा एकंदरीत गिळण्याचा असलेला आजार आहे ज्याच्यामुळे वॉल ओपन न झाल्यामुळे होणारा प्रॉब्लेम होतो. बरोबर. तर त्याला आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणतो. म्हणजे ही छोटीशी झडप आहे, मसल आहे, ती उघडत नाही. ती का उघडत नाही, असं त्याचे काय काय कारण असतात? जो काही तिथला वॉल आहे, एलियस आहे, उघडण्यासाठी आपण जसं एखादं लाईट लावलेलं आहे आणि त्याला एक वायर कनेक्टेड आहे आणि एक स्विच बोर्ड आहे, म्हणजे बटन लावलं तर करंट त्याच्यामधून जाईल आणि तिकडं लाईट लागेल. तसं ह्या ठिकाणी जो काही बटन म्हणतोय तो मेंदू आहे, मेंदूमधून कमांड येतात जेवल्यानंतर, आणि जो वायर म्हणतात चेतातंतू असतात, नर्व्स असतात जे की मेंदूपासून तुमच्या एलियस पर्यंत, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर पर्यंत कनेक्शन असतो. आणि एलियस जो आहे खालचं तुमचं लाईट समजून घेऊ शकतो. ज्यावेळेला इकडं आपल्या मेंदूमध्ये एक संवेदना निर्माण होते, जेवण केल्यानंतर आपला तिथलं वॉल उघडायला पाहिजे, आणि ही जी काही संवेदना आहे घेऊन जाणारे नर आहेत, ह्यांच्या नरमध्ये काही कारणास्तव डॅमेज झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव ते काम न केल्यामुळे तिथं जो काही जाणारा जो काही ऍक्शन आहे, तिथं जो काही इम्पल्स आहे तो पोहोचत नाही, म्हणून तो वॉल उघडत नाही. हा एक बेसिक थॉट प्रोसेस आहे अॅकिलेजियामध्ये. बरोबर. म्हणजे जे काही कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे की जेवल्यानंतर तो वॉल ऑटोमॅटिक उघडायला पाहिजे, तो उघडत नाही, तो स्नायू टाईट झाला असतो. बरोबर. तर याला जर ट्रीटमेंट केलं नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतात? अॅकिलेजिया हा अर्ली फेजमध्ये भरपूर डिफिकल्ट असतो समजून घेण्यासाठी, पण ज्या वेळेला आपल्याला गिळेचा त्रास आहे म्हणतो आणि पर्टिक्युलर काही इन्व्हेस्टिगेशन करतो त्यावेळेला अॅकिलेजिया कळून येतो. आणि अॅकिलेजिया हा काही जीव घेणारा आजार नाही, पण आपण जर का त्याला ट्रीटमेंटच नाही केलं किंवा नाही निदान केलं त्याचं, तर खूप दिवसाचं जर का अॅकिलेजिया असेल तर पहिल्या फेजमध्ये आपलं वॉल ओपन होत नाही, पण वरचे स्नायू जे असतात दाब देऊन अन्न ढकलण्याचा प्रयत्न करतात. खूप दिवसाचं जर का अॅकिलेजिया असेल तर वरचे स्नायू काम करण्यामधून थकून पूर्ण लूज होऊन बसतात. मग त्याला आपण काय म्हणतो, अर्ली फेजमध्ये अॅकिलेजिया असतो, नंतर सिग्मॉइड अॅकिलेजिया, म्हणजे तुमचा जो काही अन्ननळिका आहे पूर्ण बंद राहायला पाहिजे किंवा छोटं राहायला पाहिजे, ते सुजून मोठी आतडीसारखं झालेलं आहे, म्हणजे कोलॉन सारखं, सिग्मॉइड कोलॉन सारखं झालेलं आहे, म्हणून सिग्मॉइड अॅकिलेजिया म्हणतो. आणि तसंच जर का त्याच्यामध्ये अन्न जमा होत राहत असेल तर त्याच्यामध्ये मेनली काय होतं की झोपल्यानंतर आपण दिवसभर कसं असतो, उभं बसलेला असतो, उभं असल्यामुळे तिथली जी काही ग्रॅव्हिटी असतो, त्याची जे काही वजन आहे त्यामुळे थोडं 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 खाली जात राहतो. पण झोपल्यानंतर पूर्ण फूड पाईप उभं असण्याऐवजी आडवं होतं, झाल्यामुळे तिथलं जो काही अन्न आहे वापिस आपल्या तोंडामध्ये किंवा नकळत छातीमध्ये जाऊन इन्फेक्शन होणं पॉसिबिलिटी असतो. खूप दिवसाचा अॅकिलेजिया जर ट्रीट नाही केलं, तिथं अन्न राहून त्याच्यामुळे होणारं इन्फ्लमेशन, त्याच्यामुळे त्याला कॅन्सर देखील होण्याची एक शक्यता राहते. खूप कॉमन नाही, पण रेअरली होण्याची शक्यता राहते. आणि त्याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशन पुअर असतो, पेशंटला तोंडाचा घाण वास येत असतो, बरेच काही कॉम्प्लिकेशन होतात. पण हे जितक्या लवकर समजतं तितक्या लवकर सॉल्व्ह केलं तर फर्दर गोईंग तुमच्या फूड पाईपला किंवा तिथल्या जो काही जठराला आहे डॅमेज होणं थांबू शकतो. बरोबर. सो याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाला ते खूप महत्त्वाचं आहे की ट्रीटमेंट केलं नाही तर सगळं जेवण साचून राहतं आणि झोपल्यावर वगैरे वर येतं. तसंच बरेचसे पेशंट येतात आणि सांगतात की ॲसिड वर येतं सर, ॲसिडची गुळणी वर येते, आंबट पाणी येतं. तर हेच गड जे काही आपला वेगळा आजार आहे, ॲसिड रिफ्लक्स आपण जे म्हणतो, तर गड आणि अॅकिलेजिया याच्यामध्ये फरक काय? मग तुम्ही खूप चांगला क्वेश्चन विचारला. ह्याच्यामध्ये आता जर का बेसिक थॉट प्रोसेस बघितला तर आपण एलियस बद्दल सांगितलं. एलियस देवानी
आपल्या जठरामध्ये, जठर म्हणजे कसं असतो, मिक्सर ग्राइंडर सारखं काम करतो. जठरामध्ये ज्या वेळेला आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर जठरामध्ये जाऊन जेवण पोचतं, तिथं ऍसिड मिक्स होतो आणि तो मिक्सिंग ग्राइंडिंग होत असतो. आपण मिक्सर ग्राइंडर वरचं ढक्कन न लावता तर चालू करत नाही, कारण जर का तसं चालू केलं सगळीकडे घरामध्ये सगळं आपण पडू शकतं. मग त्या कंडिशनमध्ये जठरामधला जो अन्न आहे जेवण झाल्यानंतर वरती येऊ नये आणि त्याच्यामुळे आपल्या स्नायूला किंवा फूड पाईपला कुठं विजा होऊ नये म्हणून देवाने एलियस दिलेले. एलियसचं काम असतो 99% टाईट बंद राहणे. फक्त जेवण आलं, हा मेंदून त्याला सिग्नल आलं तर उघडणं, जेवण आतमध्ये जाऊन येणं, आणखीन बंद होणं, हे नॉर्मल त्याचं काम आहे.